नमस्कार माझ्या मैत्रिणींना. तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या, अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स आज आपण बघणार आहोत. तर टिप नंबर 1 आहे, भजे करताना बेसन पिठामध्ये तांदळाचे पीठ मिक्स केल्यास भजे कुरकुरीत होतात. टिप नंबर 2 आहे, मलाईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी त्यात बर्फ घालून मिक्सरमध्ये हलवा. यामुळे सर्व लोणी एकत्र होईल आणि वरती येईल आणि मठ्ठा तळाशी राहील. याचा वापर तुम्ही रवा इडलीचे बॅटर बनवण्यासाठी करू शकता. टिप नंबर 3 आहे, डोसा बनवताना डोस्याचे पीठ तव्याला चिकटू नये म्हणून कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगलाच फिरवावा. त्यामुळे डोसे सळसळीत निघतात. टिप नंबर 4 आहे, आले स्वच्छ करून फ्रीजरमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते. टिप नंबर 5 आहे, बटाटा आणि कांदे एकत्र ठेवल्यास बटाटे लवकर खराब होतात. टिप नंबर 6 आहे, मेथीची भाजी बनवताना जर कडवट लागत असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून किंवा मीठ लावून तसेच ठेवावी. टिप नंबर 7 आहे, हाताला किंवा पाटा वरवंट्याला मसाल्याचा वास येत असेल तर त्यावरती कच्चा बटाटा चोळा. टिप नंबर 8 आहे, चहा बनवताना किसलेले आले हे सगळ्यात शेवटी घालावे. चहाचा स्वाद अधिक लागतो. टिप नंबर 9, कोणतीही ग्रेव्हीची भाजी बनवताना टोमॅटो छान पिकलेले वापरावे. त्यामुळे रंग छान येतो भाजीला. टिप नंबर 10, आलं लसूण पेस्ट जास्त काळ टिकवण्यासाठी त्यामध्ये मीठ आणि तेल टाकून बनवावी. मग बरणीमध्ये भरून ठेवावी, जास्त दिवस टिकते. टिप नंबर 11 आहे, कोणत्याही प्रकारचे पीठ दळून आणल्यास डब्यामध्ये भरताना दाबून दाबून पीठ भरावे. त्यामुळे पीठ चांगले राहते आणि हवा जात सुद्धा नाही आणि खराबसुद्धा होत नाही. टिप नंबर 12, हळद, लाल तिखट, घरी बनवलेले मसाले हे पदार्थ वर्षभर टिकवायचे असेल तर डब्यामध्ये 2-3 बिब्ब ठेवावेत. टिप नंबर 13, साखर, गूळ अशा गोड पदार्थांना लवकर मुंग्या लागतात. मुंग्या लागू नये म्हणून डब्यामध्ये 3-4 लवंगा ठेवाव्यात. टिप नंबर 14 आहे, वांग्याचे भरीत बनवताना खूप वेळ लागतो. त्यामुळे वांग्याला गोड्या तेलाचा हात लावून थोडेसे काप देऊन मग भाजावेत. वांगी लवकर भाजतात. टिप नंबर 15 आहे, जेवण बनवताना भांडी जर जळाली तर रांगोळी ही भांडी घासल्यास भांडी स्वच्छ होतात. टिप नंबर 16, डोसा किंवा घावण बनवताना तेल हे पिठातच घालावे. वरून तेल टाकू नये, त्यामुळे तेल घशाला चिटकत नाही. टिप नंबर 17, केळी जर खूप पिकलेली असते तेव्हा वाया जाऊ न देता, फेकून न देता तुपावरती परतून शिरा बनवताना त्यात घालावी. त्यामुळे चव पण छान येते शिऱ्याची. टिप नंबर 18, दूध आणल्यावर बराच वेळा ते फाटते. अशा वेळी फेकून न देता पराठे किंवा चपातीच्या पिठामध्ये मळताना त्यामध्ये पीठ घालून मळावे. या किचन टिप्स जर आवडल्या असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.